आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. सबस्क्राईब एकदाच करावे लागते. लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. आपल्याला अखिल तांबोली सर क्लासेस ह्या चॅनलवर विद्यार्थ्या आणि शिक्षकाविषयी महत्त्वाची शैक्षणिक माहिती मिळेल, परंतु आपल्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जे आहे त्याला ऑल करून नोटिफिकेशनमध्ये आपल्याला अपडेट मिळत राहतील. सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा. आपण पाहणार आहोत महत्त्वाचे मराठी व्याकरण. सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार. इंग्रजीमध्ये याला प्रोनाउन टाइप्स म्हणतात. नामाऐवजी जो विकारी शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारे शब्द. नामाऐवजी जे शब्द येतात त्याला सर्वनाम म्हणतात. नाम के अलावा जो भी अल्फाज आते हैं वह सर्वनाम होते हैं. उदाहरण म्हणून मी, तू, ती, आपण, ते, जो, तो, स्वतः, कोण, कोण ही सर्वनामे आहेत. ये सर्वनाम की मिसालें हमने देखे हैं. जिस तरह हिंदी में मैं, तू, हम, जो, तो, कौन, ऐसा हिंदी में कहते हैं. सभी सब्जेक्ट का व्याकरण हिंदी, उर्दू हो, मराठी हो, इंग्लिश हो, सिर्फ विषय और भाषा अलग रहती है लेकिन व्याकरण एक ही रहता है. सर्वनामाचे 6 प्रकार. एक, पुरुषवाचक सर्वनाम. इंग्रजीमध्ये त्याला पर्सनल प्रोनाउन्स म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार. एक, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आ, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ई, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनामाचा दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. 3, संबंधी सर्वनाम. रिलेटिव्ह प्रोनाउन. 4, प्रश्नार्थक सर्वनाम. इंटरगेटिव्ह प्रोनाउन. 5, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कॉमन प्रोनाउन. 6, आत्मवाचक सर्वनाम. सब्जेक्टिव्ह प्रोनाउन. अशा प्रकारे 6 प्रोनाउनचे सर्वनामाचे प्रकार आहे. त्यांची सविस्तर माहिती आपण बघूया. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. पुरुषवाचक सर्वनाम. अ, स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो. ब, आपण दुसऱ्याशी बोलतो लिहितो. क, आपण तिसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो. इस तरह पुरुष यानी इंसान उर्दू में कहते हैं खुद के बारे में बोलता और लिखता है. हम दूसरे के साथ बोलते और लिखते हैं. क, हम तीसरे के साथ में बोलते और लिखते हैं. बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तीला व्याकरणात पुरुष म्हणतात. वरील तिन्ही वर्गातील नामाऐवजी येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. बोलना या लिखना इंसान को व्याकरण में पुरुष यानी इंसान कहते हैं. जिस तरह हमने देखे तिन्ही नामाऐवजी येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात बघितलेलं आहे आपण. जसं स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो, आपण दुसऱ्याशी बोलतो किंवा लिहितो, आपण तिसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो. अशा प्रकारच्या तिन्ही वर्गातील नामाऐवजी येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामे 3 प्रकारचे आहेत. एक, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. बोलणारा जो व्यक्ती जो स्वतःचा उल्लेख करताना सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. बोलने वाला खुद को बताते हुए जो सर्वनामे इस्तेमाल करता है उसे पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. पुरुष यानी इंसान. उदाहरण, मी, आम्ही. मी बाजारात गेलो. 2, आम्ही पोहायला गेलो. मी, आम्ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम है. जिस तरह उर्दू में मैं, हम ये प्रथम पुरुषवाचक मिसाले है. पुरुषवाचक सर्वनामाचा दुसरा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. त्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयवाचक सर्वनामे आहेत. उदाहरण, तू, तुम्ही. उदाहरण, तू मला आधी का सांगितले नाहीस. ब, तुम्ही फार छान पुस्तक लिहिले आहे. ह्या दोन्ही वाक्यामध्ये तू, तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामेची उदाहरणे आहेत. द्वितीयने दुसरा
जिसके बारे में बोलने का उसके बारे में जो सर्वनामे आते हैं उसे द्वितीयवाचक सर्वनाम कहते हैं. द्वितीय यानी दुसऱ्या. पुरुषवाचक नामेचा तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. उदाहरण तो, ती, ते, त्या, ती. जसं तो उंच पर्वत चढून गेला. ती परदेशात गेली आहे. ते खेळत आहेत. हे आपण तृतीय पुरुषवाचकची सर्वनामे बघितलेली आहे. त्यामध्ये पहिल्या वाक्यात तो, दुसऱ्या वाक्यात ती, तिसऱ्या वाक्यात ते. तो, ती, ते हे उदाहरण तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. ते, त्या, ती हे सुद्धा आहे. ह्याचेसुद्धा आपण वाक्य बनवू शकतो. जिसके बारे में बोलने का है वह व्यक्ति वो चीज़ें इनके नाम के अलावा जो भी सर्वनामे आते हैं वो तृतीय यानी तीसरे पुरुषवाचक सर्वनामे कहलाते हैं. इस तरह उदाहरण देखे हमने. तो, ती, ते, त्या, ती. सर्वनामेचे दुसरा प्रकार दर्शक सर्वनामे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. याला इंग्रजीमध्ये डेमोनरेटिव्ह प्रोनाऊन असे सुद्धा म्हणतात. नामापूर्वी किंवा नंतर येणारे सर्वनाम दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण हा, ही, हे, ह्या, ही, तो, ती, ते, त्या, ती. दर्शक सर्वनाम यानी नज़दीक का दूर की जो भी चीज़ें बताने के लिए जो सर्वनाम आते हैं उन्हें दर्शक सर्वनाम कहते हैं. जैसा नामापूर्वी यानी नाम के पहले के नाम के बाद में आने वाले जो भी सर्वनाम है वो दर्शक सर्वनाम कहलाते हैं. इस तरह उदाहरण दिए हमने. जैसा पहला उदाहरण है हा पक्षी आहे. हे आंब्याचे झाड आहे. ह्या कोण आहेत. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आई आहे. राजगड हा गडांचा राजा आहे. परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. पहिल्या वाक्यात हा, दुसऱ्या वाक्यात हे आंब्याचे झाड, हे तिसऱ्या वाक्यात ह्या, चौथ्याही वाक्यात तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आई आहे. राजगड हा गडांचा राजा आहे. ह्याच्यामध्ये हा आणि परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. हे जे शब्द आहे हा, ही, हे, ह्या, ही, हे दर्शक सर्वनामाची उदाहरणे अपन बघितलेली आहे. जितने भी हमने देखे हैं हा, ही, हे, ह्या, ही, ये, तो, ती, ते, त्या, ती, ये दर्शक सर्वनाम की मिसालें हमने देखे हैं. उदाहरण के साथ वाक्य के साथ में देखे हैं. तीसरा प्रकार बघूया. सर्वनामाचा तिसरा प्रकार संबंधी सर्वनामे. याला इंग्रजीमध्ये रिलेटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. वाक्यात पुढे नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाची संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदाहरण जो, जी, जे एकवचनमध्ये जो, जी, जे येतात. जे अनेक वचनमध्ये येतात. ज्या, जी. वाक्यों में आगे दर्शक सर्वनाम का ताल्लुक बताने वाले सर्वनाम जिस तरह जो, जी, जे एक वचन में और जे, ज्या, जी अनेक वचन में आते हैं. संबंधी सर्वनामाची उदाहरणे आपण बघूया. उदाहरण जो, जी, जे एक वचन, अनेक वचनामध्ये जे, ज्या, जी. उदाहरण नंबर 1 जो तळे राखतो तो पाणी चाकतो. ह्या वाक्यामध्ये जो हे संबंधी सर्वनामे आहेत. जी आधी पोहोचेल ती जिंकेल. जी हा संबंधी सर्वनामाचे उदाहरण आहे. जे आले नाही ते हरले. ह्याच्यामध्ये जे अनेक वचन जे शब्द दाखवलेले आहे त्या वाक्य पूर्ण झालेले आहे ते संबंधी सर्वनामाची उदाहरणे आपण इथे बघितलेली आहे. हमने संबंधी सर्वनाम की यहाँ पर मिसालें देखे हैं. सर्वनामाचा चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनामे. ह्याला इंग्रजीमध्ये इंटरगेटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी
होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात। जो सर्वनाम का इस्तेमाल प्रश्न पूछने के लिए होता है उसे प्रश्नार्थक सर्वनाम कहते हैं। उदाहरण दिलेले आहे। कोण काय, कोण सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागून कोणी कुणास, कोणाला, कोणाचा, कोणी कुणास अशी अनेक रूपे तयार होतात। असे विभक्ती प्रत्यय काय ला लागत नाही। उदाहरण बघितलेले आहे। प्रश्नार्थक संबंधी सर्वनामे जे आहेत त्यांना कोण काय हे शब्द लागून उदाहरणे तयार होतात। जसं कोण या सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागतात, जसं कोणास, कोणाला, कोणाचा, कोणी कुणास आणि अनेक रूपे असे तयार होतात। विभक्ती प्रत्यय फक्त कायला लागत नाही। कौन क्या ये अल्फाज से प्रश्न तैयार होते हैं वो प्रश्नार्थक सर्वनामे होती है। उदाहरण प्रश्नार्थक सर्वनामाची घरी कोण आहे, ह्याच्यामध्ये कोण हा प्रश्नार्थक सर्वनामाची उदाहरणे आहेत। जसं मी हे कपडे कोणाला देऊ या वाक्यामध्ये कोणाला प्रश्नार्थक सर्वनामे आहे। तुला काय हवे, काय हे प्रश्नार्थक सर्वनामाची उदाहरणे आहे। ये जो भी अंडरलाइन करी हुई दिख रही है गुलाबी रंग में, वो सब प्रश्नार्थक सर्वनाम की मिसालें हैं। सर्वनामाचा 5वा प्रकार सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे। कोण काय हे सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात। आपण प्रश्नार्थक सर्वनामेमध्ये कोण काय हे प्रश्न तयार करण्यासाठी येतात, परंतु सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये कोण काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत निश्चितपणे सांगता येत नहीं, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात। इस तरह पिछले टाइम में हमने देखे हैं प्रश्नार्थक सर्वनामे कौन, कौन, क्या, ये जो 2 अल्फाज है प्रश्न, इससे प्रश्न तैयार होते हैं। लेकिन सामान्य सर्वनाम और अनिश्चित सर्वनाम में कौन, क्या, काय, ये इससे नाम के बारे में आए है, ऐसा निश्चित पक्का बोलते नहीं आता, इसलिए अनिश्चित सर्वनाम इसे कहते हैं। हम मिसालें देखेंगे। उदाहरण कोण काय, कोणी कोणास हसू नये। पहिल्या वाक्यात कोणी कोणास हे सामान्य अनिश्चित सर्वनामे आहेत। दुसऱ्या वाक्यात मी काय सांगतो आहे ते नीट ऐका, काय हे सामान्य अनिश्चित सर्वनामे आहेत। शहरात काय वाटेल ते मिळेल, काय हे सामान्य निश्चित सर्वनामाचे उदाहरणे आहेत। कोणी काही म्हणा, मी हा मागे सोडणार नाही, कोणी हे सामान्य अनिश्चित सर्वनामाची उदाहरणे है। ये जो अभी हम गुलाबी नीचे अंडरलाइन कलर में दिख रही है वो सब सामान्य और अनिश्चित सर्वनाम की मिसालें हैं। ह्या सर्वांना सामान्य सर्वनामे असेही म्हणतात। इसको सामान्य सर्वनामे भी कहते हैं। सर्वनामेचा शेवटचा प्रकार आत्मवाचक सर्वनामे, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन असे इंग्रजीमध्ये म्हणतात। आपण ह्या सर्व नामांचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते। यालाच कोणी स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात। आत्मवाचक सर्वनाम यानी इसका मतलब होता खुद, तेव्हा उसको खुद आत्मवाचक सर्वनाम उसे कहते हैं। कोई उसे स्वतःवाचक सर्वनाम भी कहते हैं। उदाहरण आपण स्वतः, पहिल्या वाक्यात मी स्वतः त्याला पाहिले। स्वतः हे आत्मवाचक सर्वनामे आहेत। तू स्वतः मोटार चालवशील का, स्वतः हे आत्मवाचक सर्वनामे आहेत। तिसरा वाक्य आहे तो आपण होऊन माझ्याकडे आला, आपण हा आत्मवाचक सर्वनामे आहेत। तुम्ही स्वतःला काय समजता, तर स्वतःला हे आत्मवाचक सर्वनामे या वाक्यामध्ये उदाहरणे आहेत। आत्मवाचक सर्वनाम इसका मतलब होता है खुद होता है। अशा प्रकारे आपण आत्मवाचक सर्वनामाची उदाहरणे बघितलेली आहे। आपण
ह्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणामध्ये सर्वनामाचे प्रकार आपण बघितलेले आहे, प्रोनाउन टाइप्स. आणि ह्याच्या अगोदरसुद्धा आपण मराठीचं व्याकरण आणि हिंदीचं व्याकरण अखिल तांबोली सर क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला आणि शिक्षकाविषयी माहिती, GR, शैक्षणिक माहिती सर्व ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळेल, पाहायला मिळेल. फक्त आपल्याला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन ऑल करून आपण नोटिफिकेशनमध्ये आपल्याला अपडेट सूचना मिळण्यासाठी सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील.